गावकरी. धरण म्हणजे काय रे? धरण म्हणजे डॅम. डॅम म्हणजे? चिव, तू जरा वेळ गप्प बसशील का? किती प्रश्न विचारतेस? शाबाश. ठीक आहे. पप्पा, मी खूप डम आहे का रे? अजिबात नाही ग. कोण म्हणाल तुला? मग काहीच कसं नाही करत. चिव, तुला कळत नाही म्हणून तू प्रश्न विचारतेस की नाही? आणि तू प्रश्न विचारतेस याचाच अर्थ तू खूप हुशार आहेस. हाऊ स्वीट. थँक्यू. चिव, तू मगाशी विचारत होतीस ना धरण म्हणजे काय? धरण म्हणजे आपण ना नदीच्या पाण्यावरती एक भिंत बांधतो आणि ती भिंत बांधल्यामुळे एक लेक तयार होतो आणि पाणी सेव्ह होतं. आमचे टीचर पण म्हणतात की पाणी सेव्ह करणं इज अ गुड थिंग. येस. पण ते लोक का नाही म्हणतात? सॉरी साहेब, तुम्हाला त्रास झाला. चालायचंच पाटील, आपली नोकरीच अशी आहे. मी पोलिसांशी बोललोय, ते प्रोटेक्शन द्यायला तयार. पाटील, चर्चाची सिक्युरिटी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. चर्चाकडे लक्ष ठेवायचं. चिव चिव चिव. हा, इथे इथे खिडकीत. तू का आलाय? चिव, जो बघू गपचो. तू का आलास इकडे? तुला किती वेळा हाका मारतो, तुला ऐकायच नाही येत? नाही ऐकायला येत. का हाका मारतोय? जा ना तुझ्या ते अम्याला हाका मार ना. अगं माझं चुकलं, मी तुझी माफी मागायला चाललोय. मला नकोय तुझी माफी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं बोलू नको, पर गोष्ट तर ऐकशील. हा, तर एक जंगल होतं. त्याच्यामध्ये खूप पक्षी होते. त्यामध्ये एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होतं शेणाचं आणि शेण म्हणजे गोबर. हा, शेण म्हणजे गोबर. गोबर म्हणजे? तुला काहीच कसं माहित नसतं ग चिव? विचारल्याशिवाय कसं कळेल? मी विचारते कारण की मी हुशार आहे. बरं बाई, तू हुशार. उद्या ये माझ्या घरला, मग मी दाखवतो शेण म्हणजे काय. आता गोष्ट ऐकणार असशील तर सांगतो, नाही तर जाईन. हां, तर एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होतं शेणाचं आणि चिवचं घर होतं मेणाचं. आता मेण म्हणजे वॅक्सचे कॅन्डल्स बनवतात. पावला द्या. तर एक दिवस धो पाऊस पडू लागला. त्यामध्ये काऊचं घर वाहून गेलं. मग तो चिवताईकडे आला. मग तो म्हटला, चिवताई दार उघड. मग चिवताई म्हटली, थांब, मी माझ्या बाळाला नाऊ घालते. मग तो गेला. मग तो परत आला आणि मग तो म्हटला, चिवताई दार उघड ना ग. मग ती म्हटली की थांब, मी माझ्या बाळाला टीट लावते. चिव झोपती काय? उठ. झोपू नको, मी गोष्ट सांगतोय ना. हां, तर ती म्हटली, थांब, मी माझ्या बाळाला टीट लावते. मग तो गेला. मग तो परत आला. मग तो म्हटला, चिवताई अगं दार उघड ना, मला थंडी वाजते.
मग चिवताई म्हटली थांब, मी माझ्या बाळाला झोझवते. मग खूप वेळानंतर चिवताईने दार उघडलं आणि मग ती काय म्हटली माहिती का? चिव 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 झोपती काय? मी गोष्ट सांगतोय ना. चिव चिव चिव. पाण्या उतर उतर खाली नार साड्या. हा हा, त्या बापानं सांगितलं काल तुला कळलं नाही का? हा चल. चिऊ चला उठा, उशीर झालाय. चला उठा उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पप्पा. व्हेरी गुड मॉर्निंग. हे बघ, मी निघालोय जिल्ह्याला. हा दिवसभर बाहेर असणार आहे, पण तू घरातच राहायचंयस, कुठेही जायचं नाहीयेस. आणि तुला काहीही लागलं तर बाहेर पोलीस काका बसलेत ना, त्यांना सांगायचं. हा बाय, येतो. पप्पा, हो. शेण म्हणजे काय रे? शेन वॉटसन, तो क्रिकेटर आहे. त्याचं काय? तो जंगलात राहतो. शेन वॉटसन कुठे राहतो? हे बघ, मला आत्ता घाई आहे, आपण संध्याकाळी बोलूया याच्यावर. ओके, पण मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, घरातून बाहेर कुठेही जायचं नाही आणि काही लागलं तर पोलीस काकांना सांगायचं. ओके, बाय बाय. सॉरी रे, माझी सवय आहे. मी गोष्ट ऐकता ऐकता झोपून जाते. मला नकोय तुझं सॉरी. काल तुझ्या पायी काकानं मला किती झापलं माहितीये का? पाण्या, ते दूध पिऊन घे आणि निघितनं, नाही तर तुझा बाप आला ना तर तमाशा होईल इथं. तू माझ्यासाठी थांबलाय. तू माझा फ्रेंड आहे. ताई, तुम्ही अजून लहान आहे, तुम्हाला काही माहीत नाही. मला सगळं माहिती आहे. मला हे पण माहिती आहे की शेण म्हणजे काय. तुम्ही हा शब्द कुठनं ऐकलात? पाण्या, शेन वॉटसन क्रिकेटर येतो. एवढी एवढी कशी ग तू? लई लिबलिबीत असतं शेन. त्यांना क्रिकेट नाही खेळता येत. लिबलिबीत म्हणजे? उद्या ये घरला, मग दाखवतो कसं असतं शेन. पप्पाने सांगितलं की गेस्ट हाऊस सोडून जायचं नाही. कुठं चालला कावचू? अमित, आता मी बिझी आहे. मी शेण बघायला चालले. काय झालं? मी चुकीचं बोलले का? तू कशी काय चुकीचं बोलशील बाई? चल, आपल्याला शेण बघायला जायचं ना. चल पटापट. उगवला होय तू? हाय, तू कोण? मी चाचा. मी शेण बघायला आलीये. शेण? आमच्या शेतात काय बघायचं असतं? हे घे, हे बघ, हे असं असतं हे शेण. वाव, हे किती सॉफ्ट आहे. पण यू आर राईट. शेणाने क्रिकेट नाही खेळता येत. पण याचा वास कसा आहे? ए पोरा, जा जा तिला मागं घेऊन दाखव जा आपला गोठा. शेण बघ. चल चल लवकर. पण तुझी मम्मा तुझ्या घराला शेणाचा पोत का देते? दाखव. ते बघ, तिथून येतं शेण. दिसलं? काय झालं? काय होतं चिव? चिव काय होतं? काय होतंय? अगं ए, शर्टाला काय पुसती? हात धु, हात धु. शर्टाला पुसून ठेवलंय. अगं पोरी, किती हात धुशील? चल ये इकडं. गेला असेल वास आता त्याचा. चल ये.
2 घास खाऊन घे. बस. कोणत्या गावची ग तू? मी मुंबईवरून आली. हा, मग इथं कशी? माझा पप्पा इकडे मोठा धरण बांधणार आहे. माझी मम्मा इकडे तू साहेबाची पोरगी आहेस? पण्या उठ, आज जा. काय पण्या उठ आणि आज जा, सांगितलेलं कळत नाही का? जातो. काकू काय झालं? कोणाची पोरगी आहे माहिती तुला ती? हा? धरण बांधणारा साहेब आहे त्याची पोरगी. माहिती नाही. हा, तरी तिच्याशी मैत्री करतोय तू? आणि त्या धरणापायी आपलं घर जमीन जातंय ना, कळत नाही तुला? तिचा बापच देतो त्या धरणाला मंजुरी आणि तू करतोय तिच्याशी मैत्री. गावातली पोरं मेली ना. पण तू तिला का बोलती? तिची काय चूक आहे? उलट उत्तर देऊ नका का? त्या सटवीनं शिकवलं असणार तुला. उलट उत्तर देतो तुम्हाला. चल. तुझं नाव काय आहे? काकू सगळ्यांना ओरडते ना. आईने काकाला बोलवले, तो येईल तुला घ्यायला. पण्या तुला लागलं का? पण्या ऐक तरी. पण्या काकूने तुला का मारलं? तुझ्या पायी. पण मी काय केलं? हे बघ चूप, माझं डोकं लई तापलंय. तू माझ्या नादाला नको लागू. पण्या तू बॅड बॉय आहेस. मी तुझे गेस्ट आहे ना. गेस्टशी असं वागतात. गेस्ट आत तर गेस्ट सारखं वागा ना. खा प्या आणि निघून जा. आमचं शेत कशाला पाहिजे तुम्हाला? मला नकोय तुझं शेत. माझ्याकडे आहे माझं शेत. पण तुझ्या बापाला पाहिजे ना. तुझ्या त्या धरणापायी आम्हाला आमचं घर सोडावं लागणार आहे. तुम्ही इथून निघून का नाही जात? पण्या तुला माहितीये का धरण म्हणजे काय? धरण म्हणजे पाणीच्या वर भिंत बांधून पाणी ओढवतात. त्यामुळे पाणी सेफ राहतं. हे बरं माहितीये का तुला? लागली लगेच अक्कल शिकवायला. पण आमच्या टीचरने सांगितलं की पाणी सेफ करण्याचं गुड थिंग. तुमच्यासाठी असल गुड, आमच्यासाठी नाही येते. आय म्हटली तेच खरं. तुम्ही आम्हाला फसवून आमचं शेत घेऊन जाल, मग बसू आम्ही तर टाळ कोटत. पण तुझं शेत त्या मोबाईल मध्ये का घेऊन जायला? पण हेल्प कर. गड 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 गड. पण तू बॅड बॉय आहेस आणि खरं तर तू वर्स्ट बॉय आहेस. वर्स्ट तर वर्स्ट. आजपासून आपली कट्टी. जा. कट्टी तर कट्टी जा. सर आले आपापल्या घरट्यात हरवले है दोस्त. टकळी दोघांची चालायची जास्त. ताई, आहे इथे माझ्या समोरच आहे. बोलूया आपण नंतर. कुठे होतीस तू? पोलीस तुला गावभर शोधत होते. कुठे होतीस? शेण बघायला गेली होती. तू शेण? साहेब मारू नका, लहान आहे लेकरू. बरोबर आहे. चूक तिची नाहीच आहे, चूक तुमची. एका 6 वर्षाच्या मुलीकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही? आणि पाटील, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, मला इथे येण्याआधी बेबी सिटिंग हवंय म्हणून. होय साहेब. पप्पा मला बेबी सिटिंग मध्ये
करायचंय. आता काय करायचंय ते तू नको शिकवूस. पप्पा धरण नको ना बांधू. वा, म्हणजे तू काय करायचंयस हे तू ठरवतेच आहेस. आता मी काय करायचं तेही तूच सांग. पप्पा, धरण बांधण्यामुळे पण्याचं घर वाहून जाणार आहे. त्याच्यामुळे आमची कट्टी झाली आहे. मग आता काय करू मी? माझे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून तुमची कट्टी सोडवत बसू का? पण पप्पा, एक अक्षर बोलू नको सांगितलं तुला मी. साहेब एक सुचू का? नाही म्हणजे ताईनं मी माझ्या घरला घेऊन जातो. वरच्या कॉलनीत तशी काही भीती नाही आहे साहेब. हां, आणि माझ्या पोरींसंग छान रमतील त्या. म्हणजे उगाच आलतू फालतू पोरांबरोबर फिरण्यापेक्षा त्या तिथं शेफ राहतील काय. पण आलतू फालतू नाहीये. तू एक अक्षर जरी बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. थोबाड फोडीन मी तुझं. अरे पण एवढा हात उगारायची काय गरज होती? तूच बोल तिच्याशी. दे. घे बोल मम्माशी. हॅलो प्रेटी गर्ल. अगं घे बोल. चिऊ चिऊ, आय कांट सी यू हनी. बोल ना. चिऊ, मम्मा, मी तुला खूप मिस करते. ओ हनी, मम्मा मिसेस यू टू व्हेरी व्हेरी मच. पण तू रडतीयस का? डोळे पुस बरं आधी. काय झालं? पण्याची आणि माझी कट्टी झाली आहे. पप्पा धरण बांधणार आहे तर पण्याचं घर वाहून जाणार आहे. बापरे. आणि मी त्याला समजून पण सांगितलं की पाणी सेव्ह करायचं गुड थिंग, पण त्याने नाही ऐकलं माझं. नाही ऐकलं? त्याच्या मम्माने त्याला खूप मारलं कारण की तो माझा फ्रेंड आहे. पप्पा मला ओरडतात. सगळे मलाच का ओरडतात? पप्पा ओरडला तुला? थांब, आता पप्पाला मी ओरडते. आपण पप्पाचं घरच उन्हात बांधूया, चालेल? मला घरी जायचंय. मला नाही राहायचं इकडे. हो पिलू, त्याचं काम झालं की तुम्ही निघाल ना. तो तरी एन्जॉय करतोय का? पण तोपर्यंत तू एन्जॉय करू शकतेस ना. पण मला इकडे कंटाळा आलाय. मला घरी जायचंय. कंटाळा काय आलाय? पण्या नाही तर नाही. यू कॅन ऑलवेज मेक न्यू फ्रेंड्स, हो की नाही? पप्पा मला सांगत होता की कोणतरी पाटील काका आहे म्हणे तिथे. त्याच्याकडे 2-2 मैत्रिणी आहेत चर्चासाठी. त्यातल्या एकीला मॅजिक पण येतं. जायचं का? चला पटकन डोळे पुस. That's my girl. Now give me a smile. A big smile.